गुड मॉर्निंग प्रिय विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका ऑनलाईन शिक्षण विभाग यामध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। मी शिक्षक दिलीप पवार, शहाजीनगर मनप्पा माध्यमिक शाळा चित्ता कॅम्प। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी विषय अक्षर भारती यामध्ये आपल्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेनुसार एक प्रश्न स्थूल वाचनाचा प्रश्न पाहणार आहोत। तरी चला बघूया। तर बोर्डाच्या परीक्षेमध्ये आपल्याला कशा प्रकारे स्थूल वाचन या विभागावर प्रश्न विचारला जातो याविषयी आपण चर्चा करणार आहोत। बघा, इयत्ता 10वी विषय मराठी विभाग 3 स्थूल वाचन प्रश्न क्रमांक 3 याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत, शिकणार आहोत की विभाग 3 मध्ये प्रश्नपत्रिका विभाग 3 मध्ये स्थूल वाचनाचा प्रश्न आपल्याला कशा प्रकारे विचारला जातो आणि आपण तो कशा पद्धतीने सोडवायचा आहे, किती गुणासाठी तो प्रश्न विचारलेला आहे याविषयी आज आपण पाहणार आहोत। तरी बघा, बोर्डाच्या प्रश्नपत्रिकामध्ये 5 विभाग केलेले असतात। त्या 5 विभागामध्ये हा एक आपला विभाग 3 स्थूल वाचनावरचा हा एक विभाग तिसरा आहे। तर हा विभाग 3 मध्ये आपल्याला स्थूल वाचनावर प्रश्न विचारले जातात। ते एकूण 6 गुणासाठी विचारले जातात। हे बघा, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जे स्थूल वाचनाचे जे पाठ आहेत त्यावर हे प्रश्न विचारले जातात। आणि विशेष म्हणजे या प्रश्नासाठी, स्थूल वाचनाच्या प्रश्नासाठी आपल्याला पॅरेग्राफ दिला जात नाही, म्हणजे उतारा दिला जात नाही। तो आपल्याला पाठ्यपुस्तकातील घटकावर आधारित आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेले असतात। आणि ते प्रश्न बघा कशा प्रकारे, विभाग 3 स्थूल वाचन एकूण 6 गुण। तर आपल्याला या ठिकाणी 3 प्रश्न विचारले जातात, पहिला, दुसरा, तिसरा। आणि या 3 प्रश्नापैकी आपल्याला 2 प्रश्न सोडवायचे असतात। म्हणजे एक प्रश्न आपल्याला जास्तीचा दिलेला असतो, ऑर मध्ये दिलेला असतो। तरी या स्थूल वाचनामध्ये 3 प्रश्न विचारले जातात आणि त्यापैकी आपल्याला 2 सोडवायचे असतात। त्या 2 प्रश्नाला प्रत्येकी 3 गुण असतात। 3 गुण असतात, प्रत्येकी 3 गुण असतात। असे एकूण 6 गुण या स्थूल वाचनाच्या प्रश्नासाठी आपल्याला दिलेले असतात। तर पुढे बघूया आपल्याला कशा प्रकारे बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारला जातो ते आपण पुढे बघूया। बघा, अशा प्रकारे आपल्याला स्थूल वाचनावरती परीक्षेत आपल्या प्रश्नपत्रिकामध्ये, बोर्डाच्या प्रश्नपत्रिकामध्ये प्रश्न विचारला जातो की विभाग 3 स्थूल वाचन गुण 6 प्रश्न क्रमांक 3। आता बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 3 हा आपला स्थूल वाचनाचा प्रश्न असतो। मी अगोदरच सांगितले की प्रश्नपत्रिकेमध्ये 5 विभाग केलेले असतात। प्रश्नपत्रिका 5 विभागामध्ये प्रश्नपत्रिकेची विभागणी केलेली असते। त्यामधील हा आपला विभाग तिसरा स्थूल वाचनासाठी आपल्याला यावर प्रश्न विचारलेले असतात। बघा, प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा। अशा प्रकारे आपल्याला प्रश्न दिला जाईल आणि
त्याखाली आपल्याला 3 प्रश्न दिले जातील. प्रत्यक्ष बघा, पहिला प्रश्न आपल्याला कशा प्रकारे विचारला जाऊ शकतो आणि हे प्रश्न जे आहेत आपल्या स्थूल वाचनाच्या पाठातील आहेत, त्या आधारेच आपण या प्रश्नावरती चर्चा करणार आहोत. बघा, प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे हे अधिक परिणामकारक असते, हे विधान स्वानुभवातून स्पष्ट करा. बघा, हा आपला जो स्थूल वाचन का जो पाठ आहे, मोठे होत असलेल्या मुलांनो, या पाठातील हा प्रश्न आहे. तर या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलं आहे की प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे, यानी कि खुद सीखना, एक्सपीरियंस, और वो जो हम खुद से जो काम करते हैं, एक बार सीख के फिर वो खुद से जो हम काम करते हैं, खुद जो कार्य करते हैं, वो कितना परिणामकारक, अधिक परिणामकारक, मतलब कितना अच्छा होता है, एक गुड फील होता है, खुशी लगती है कि खुद हम कर रहे हैं, खुद किया है. तर अशा प्रकारे या प्रश्नामध्ये प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे, आणि या ठिकाणी आपण प्रश्न सोडवत असताना प्रश्न अगोदर व्यवस्थित समजून घ्यायचा आहे की आपल्याला त्या प्रश्नामध्ये काय विचारले आहे, क्या पूछा गया है, क्या लिखना है. ये पहली बात उस क्वेश्चन में जान लेना है, समझ के लेना है कि वो क्वेश्चन कैसा पूछा गया है, उसमें क्या पूछा गया है, ये पहिले समज के लेना है. तो अशा प्रकारे आपल्याला पहिला प्रश्न विचारला जाईल. दुसरा प्रश्न बघा, सूर्य आणि पंथी याच्यातील संवाद स्वतःच्या कल्पनेने लिहा. हा दुसरा प्रश्न. हा आहे आपला जाता असताला स्थूल वाचन यामधील प्रश्न आहे. सूर्य आणि पंथी इन दोनों में क्या संवाद हुआ है, क्या बातचीत हुई है. वो जो संवाद है, वो जो बातचीत है, वो हमें अपने खुद के विचार से लिखना है, स्वतःच्या कल्पनेने, म्हणजे खुद के विचार से लिखना है. तीसरा, टिपा लिहा, व्युत्पत्ती कोशाचे कार्य लिहा. एकदम लास्ट वाला जो अपना व्युत्पत्ती कोश करके स्थूल वाचन का जो पाठ है, उसमें से ये क्वेश्चन है. तर अशा प्रकारे आपल्याला 3 प्रश्न विचारले जातील आणि त्या 3 प्रश्नापैकी आपण 2 प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात आणि ते 2 प्रश्न आपल्याला 6 गुणासाठी असणार आहेत. प्रत्येकी एका प्रश्नाला 3 गुण असे गुण या प्रश्नाला आपल्याला दिलेले असणार आहेत. तर ही गोष्ट एक लक्षात ठेवायची, बोर्डाच्या परीक्षेमध्ये लिहित असताना हा विभाग 3 स्थूल वाचनाचा प्रश्न सोडवत असताना की या ठिकाणी आपल्याला 3 प्रश्न विचारले जातात. तर त्या 3 प्रश्नातून बघा, या ठिकाणी एक आपल्याला ऑर मध्ये प्रश्न विचारलेला असतो, एक संधी दिलेली असती, जास्तीचा प्रश्न विचारलेला असतो, कारण या प्रश्नामध्ये पॅरेग्राफ नसणार आहे, म्हणजे उतारा नसणार आहे की जसा विभाग 1 विभाग 2 मध्ये प्रश्नाला आपल्याला उतारा दिलेला आहे आणि तो त्या उतार्याच्या आधारे आपण प्रश्न सोडवायचा आहे. पण या ठिकाणी स्थूल वाचन या विभाग 3 मध्ये आपल्याला उतारा दिलेला नाही. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला एक प्रश्न ऑर मध्ये दिलेला आहे. आपल्याला प्रश्न पहिला येत नसेल तर 2 आणि 3 हे प्रश्न आपण लिहू शकतो. दुसरा येत नसेल तर पहिला आणि तिसरा प्रश्न आपण लिहू शकतो. आणि तिसरा प्रश्न आपल्याला चांगल्यापैकी येत नसेल तर आपण पहिला आणि दुसरा प्रश्न लिहू शकतो, सोडवू शकतो. यानी कि उस तीनों में से जो 2 क्वेश्चन हमें अच्छी तरह से हल करना आते हैं, लिखना आते हैं, वो क्वेश्चन हमें लिखना है. इसलिए एक क्वेश्चन यहाँ और में दिया गया है. तो अशा प्रकारे या विभाग 3 मध्ये आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत. प्रश्न काळजीपूर्वक वाचायचे आहेत की प्रश्नामध्ये आपल्याला नक्की काय विचारलेले आहे, स्वतःच्या कल्पनेत लिहायचे आहे, सोमत लिहायचे आहे, आपल्याला आपला अनुभव
त्या ठिकाणी मांडायचा आहे, लिहायचा आहे. अशा प्रकारे प्रश्न समजून घेणे महत्त्वाचे आहे, हे लक्षात ठेवायचे आहे. तर बघा, तर पुढे बघूया आपण की स्थूल वाचनाचे काही प्रश्न, बोर्डाच्या परीक्षेसाठी येणारे काही संभाव्य प्रश्न आपण या ठिकाणी दिलेले आहेत. तर बघूया बोर्डाच्या परीक्षेसाठी कोणकोणते प्रश्न येणार आहेत. कारण स्थूल वाचनाचे पाठ आपल्याला 4 आहेत. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये 4 ही पाठ है। उसमें से एक पाठ जो जगन कैक्टस वो निकाल दिया गया है इस साल के लिए। तो बचे 3 पाठ है। मोठे होत असलेल्या मुलांनो, जाता असताला और व्युत्पत्ती कोश, या 3 पाठाच्या आधारेच आपल्याला प्रश्न विचारले जातील। तर या 3 पाठावरती काही बोर्डाच्या परीक्षेसाठी येणारे संभाव्य प्रश्न मी या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे। तरी या 3 पाठावरतीच आपल्याला 3 प्रश्न विचारले जाणार आहेत। बोर्डाच्या परीक्षामध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला या 3 पाठावरतीच मोठे होत असलेल्या मुलांना, जाता असताला आणि व्युत्पत्ती कोश, या 3 पाठावरतीच आपल्याला 3 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्या 3 पैकी आपण 2 सोडवायचे आहेत। ओके, तर बघा आपल्या बोर्डाच्या परीक्षेसाठी काही संभाव्य प्रश्न आहेत, म्हणजे यापैकीच आपल्याला प्रश्न येणार आहेत। यापैकी मी तसे 9 प्रश्न दिलेले आहेत। तो उस 9 में से ही 3 क्वेश्चन हमें बोर्ड के एग्जाम में आने वाले हैं। तो देखो, पहला जो प्रश्न है, टिपा लिहा। अशा प्रकारे आपल्याला विचारलं जातं की टिपा लिहा आणि समोर एक बार 2 डॉक्टर होमी भाभा। हा प्रश्न आपल्याला मोठे होत असलेल्या मुलांनो या स्थूल वाचन पाठामधील आहे। तर आपण या ठिकाणी हा प्रश्न कशा प्रकारे लिहायचा आहे ते मी तुम्हाला नंतर पुढे उदाहरणाद्वारे सांगणारच आहे। तर अगोदर प्रश्न समजून घ्यायचा आहे। पहले क्वेश्चन समझ के लेना है कि ये बार्क, डॉक्टर होमी भाभा क्या है। बार्क BARC, बार्क म्हणजे क्या है, BARC, एक भाभा अनुसंशोधन केंद्र, उसके बारे में आपने यानी कि हमने तो वो पाठ पढ़े ही है, उसमें से सीखे ही है कि डॉक्टर होमी भाभा के बारे में उस पाठ में क्या दिया है, मोठे होत असलेल्या मुलांनो इसमें इसके बारे में क्या दिया है। तो ये क्वेश्चन और मेरे ख्याल से मेरे अनुभव से ये जो क्वेश्चन है बार्क और डॉक्टर होमी भाभा, आज तक ज़्यादा से ज़्यादा यही क्वेश्चन आया गया है। यही क्वेश्चन मैं बहुत क्वेश्चन पेपर देखा हूँ पुराने वाले, ये क्वेश्चन उसमें आया ही है। इसलिए ये क्वेश्चन की तैयारी एकदम अच्छे से करना है, क्योंकि ये क्वेश्चन आएगा ही आएगा। इसलिए ध्यान में रखना है कि टिपा लिहा यामध्ये बार्क आणि डॉक्टर होमी भाभा ये प्रश्न हमें बोर्ड के परीक्षा के लिए आ सकता है। देखो, दूसरा, स्काय इज द लिमिट ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते ते पाठाच्या आधारे लिहा। बघा, हा दूसरा प्रश्न आहे, अपने बोर्ड की परीक्षा के लिए आ सकता है। तो हा प्रश्न सुद्धा मोठे होत असलेल्या मुलांनो या पाठातील आहे। स्काय इज द लिमिट, और मैंने पहले क्या बोला है कि पहले क्वेश्चन समझ के लेना है, क्वेश्चन को जानना है कि इस क्वेश्चन में क्या पूछा गया है। तो स्काय इज द लिमिट म्हणजे अवकाशा इतके अमर्याद, म्हणजे आसमान जैसा अमर्याद जो है, आसमान कितना बड़ा है, उसी तरह जो भी अमर्याद है। तो अशा परिस्थितीत ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते। स्काय इज द लिमिट, अवकाश इतके अमर्याद
ऐसी परिस्थिति कब निर्माण हो सकती है, ये हमें इस पाठ के आधार से लिखना है। देखो उसके आगे, हाँ, मेटलायझिंग प्रक्रियेवर काम न होण्याची कारणे कोणती असावीत असे तुम्हाला वाटते? बघा, हा प्रश्न सुद्धा मोठे होत असलेल्या मुलांना या पाठाच्या आधारेच आहे. मेटलायझिंग म्हणजे एखाद्या वस्तूच्या पृष्ठभागावर धातूचे आवरण देण्याची प्रक्रिया. एखाद्या वस्तूच्या पृष्ठभागावर एक धातूचे आवरण देण्याची एक जो प्रक्रिया आहे त्याला मेटलायझिंग असे बोलतात. तर या प्रक्रियेवर काम न होण्याची कारणे कोणती असावीत असे तुमचे मत मांडा, लिहा. तर याबद्दल याविषयी आपले मत मांडायचे आहे आणि की आपल्या भाषेत हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. हे लक्षात ठेवायचे आहे की हे आपल्या बोर्डाच्या परीक्षेसाठी संभाव्य म्हणजे येणारे प्रश्न आहेत, यापैकीच आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत. पुढे बघा, प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे हे अधिक परिणामकारक असते, हे विधान स्वानुभवातून स्पष्ट करा. आपण त्याच्या अगोदर उदाहरणासाठी हा प्रश्न घेतलेला आहे की प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे म्हणजे एखादी गोष्ट आपण प्रत्यक्ष शिकत असतो आणि ती गोष्ट परत आपण स्वतःहून जेव्हा करतो, स्वतःचा अनुभव जेव्हा आपण घेतो, त्यावेळी आपल्याला ती गोष्ट किती परिणामकारक आणि किती इम्पॉर्टंट, किती महत्वाची वाटते हे आपल्या स्वतःच्या एखाद्या अनुभवातून, स्वतःच्या अनुभवात, स्वअनुभव मतलब खुद का एक्सपिरियन्स, तर स्वतःच्या अनुभवातून आपल्याला असा एखादा अनुभव आहे का की आपण स्वतः एखादं कार्य केलेले आहे तर ते किती महत्वपूर्ण वाटते, किती चांगलं एक गुड फिलिंग आपल्याला येते की आपण स्वतः हे कार्य आपण केलेले आहे. तर अशा प्रकारे पहिले प्रश्न समजावून घ्यायचा आहे आणि परत आपण त्यात लिहायचं आहे. हे सांगण्यामागचा उद्देश म्हणजे काही मुलांचा गोंधळ होतो. कुछ बच्चों की ऐसी दिक्कत होती है कि वो बच्चे प्रश्न को समझ नहीं पाते हैं, वो घाई में पढ़ते हैं, फिर उनको लगता है कि नहीं वो आंसर उसका आता नहीं है, छोड़ देते हैं। ऐसा नहीं करना है, उसको ध्यानपूर्वक पढ़ना है, उसको जानने की कोशिश करना है कि इस क्वेश्चन में क्या है और हमें क्या करना है, क्या लिखना है, किस तरह ये प्रश्न हल करना है, ये पहले रिलैक्स में देखना है, समझना है, फिर लिखना है. तो देखो आगे का क्वेश्चन जो है, तुम्हाला समजलेली कवितेतील सूर्याची भूमिका स्पष्ट करा. म्हणजे जाता असताना इस स्थूल वाचन में से ये क्वेश्चन है कि उसमें जो सूरज है उसकी जो भूमिका है, उसका जो पात्र है, उसका जो कार्य है वो तुम्हें कितना समझ में आया है, ये लिखना है. आगे पंक्तीच्या उदाहरणातून कवितेत व्यक्त झालेला विचार स्पष्ट करा. जाता असताना स्थूल वाचन यामधील पंक्ती जो दिया है, छोटासा दिया, तो त्या पंक्तीच्या उदाहरणातून कवितेत कोणता विचार व्यक्त झाला है, कोणता विचार मांडला गेलेला है, उस दिया का जो उदाहरण दिया है तो उस दिया के बारे में क्या विचार उस कविता में व्यक्त हो जाते हैं, ये इस क्वेश्चन में लिखना है. पुढचा प्रश्न बघा, कवितेतील सूर्य आणि पंक्ती या प्रतीकांचा तुम्हाला समजलेला अर्थ सविस्तर लिहा. बघा, जाता असताना यामधील हा प्रश्न आहे, कवितेतील सूर्य आणि पंक्ती यानी कि जो पोएम में सूरज और पंक्ति इन दोनों का जो प्रतीक है, ये दो जो प्रतीक है उनके बारे में आपको क्या उसका मतलब समझ में क्या आया है, वो सविस्तर लिखना है. आगे है सूर्य आणि पंक्ती यांच्यातील संवाद
स्वतःच्या कल्पनेने लिहा. बघा, या जाता असताना या कवितेमध्ये सूर्य आणि पंथी या दोघांचा संवाद झालेला आहे, एक बोलणं झालेलं आहे. तर ते कशा प्रकारे बोलत आहेत, कशा प्रकारे त्या दोघांचा संवाद झालेला आहे, ते आपल्याला या प्रश्नामध्ये स्वतःच्या कल्पनेने म्हणजे आपल्या आपण स्वतः लिहायचं आहे की सूर्य आणि पंथी या दोघांमध्ये कशा प्रकारे संवाद झालेला आहे. सूर्य काय सांगत होता आणि पंथीने त्यावर कशा प्रकारे सूर्याशी संवाद साधलेला आहे ते आपल्याला या प्रश्नात मांडायचे आहे. आणि लास्ट क्वेश्चन, टिपा लिहा, व्युत्पत्ती कोशाचे कार्य लिहा. जसं आपला लास्टचा स्थूल वाचनचा पाठ आहे व्युत्पत्ती कोश, त्यामधील हा प्रश्न आहे व्युत्पत्ती कोशाचे कार्य लिहा. तर अशा प्रकारे जे 9 प्रश्न आहेत आपल्या स्थूल वाचनातील 3 घटकावर आधारित हे प्रश्न आहेत. आणि बोर्डाच्या परीक्षामध्ये यापैकीच आपल्याला 3 प्रश्न विचारले जाणार आहेत, हे कन्फर्म आहे. कारण आपल्याला 3 पाठच आहेत स्थूल वाचनाचे, एक पाठ आपला वगळण्यात आलेला आहे. त्यामुळे ह्या 9 प्रश्नापैकी आपल्याला प्रश्नपत्रिकेत विभाग 3 मध्ये स्थूल वाचनाच्या प्रश्नात प्रश्न क्रमांक 3 यामध्ये यापैकीच 3 प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यासाठी आपण या प्रश्नाची तैयारी करून जर ठेवली, अच्छे से तैयारी करके रखेंगे तो हमारे 6 गुण हमें एकदम आसानी से मिल सकते हैं, मिलने वाले हैं. तो त्यामुळे हे जे बोर्डाच्या परीक्षेसाठी येणारे संभाव्य प्रश्न आहेत हे लक्षात ठेवून त्याची एकदम चांगल्या प्रकारे तयारी करायला हवी. तर बघा, याच प्रश्नापैकी काही मी पुढे उदाहरणासाठी प्रश्न दिलेले आहेत की त्याचे उत्तर आपण कशा प्रकारे लिहायचे आहे. यापैकी मी काही प्रश्न घेतलेले आहेत. तर बघूया आपण की आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला कशा प्रकारे लिहिता येईल एक उदाहरणाद्वारे मी तुम्हाला सांगतो. बघा, हा आपला प्रश्न आहे की आपण या अगोदर बघितला उदाहरणामध्ये हा प्रश्न की प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे हे अधिक परिणामकारक असते, हे स्वानुभवातून स्पष्ट करा. बघा, तर या प्रश्नाचे जो उत्तर है, इस प्रश्न का जो आंसर है, हम किस तरह लिखने वाले हैं, किस तरह लिखना चाहिए, ये मैं आपको दिखाने वाला हूँ. देखो बघा, या प्रश्नाचे उत्तर अशा प्रकारे लिहिले जाईल की शिकवणे आणि शिकणे ही प्रक्रिया निरंतर चालणारी आहे. शिकवणे यानी कि पढ़ना और पढ़ाना, ये जो प्रक्रिया है वो निरंतर यानी कि वो चलने ही वाली है, कभी खत्म नहीं होने वाली है. आपले गुरुजन अपना शिकवण्याचे काम करत असतात. देखो, अपने जो गुरुजन है, अपने जो गुरुवर्य है, वो हमें पढ़ाने का काम करते हैं. तो देखो अभी ये बात ध्यान में रखो कि क्वेश्चन क्या पूछा गया है और आन्सर क्या लिख रहे हैं. प्रश्न कशा प्रकारे विचारलेला आहे आणि आपण उत्तर कशा पद्धतीने लिहायचे आहे, या दोघांचा जो सहसंबंध आहे तो लक्षात ठेवा की उत्तर कशा प्रकारे लिहायचे आहे. तर बघा, प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे याचे उत्तर आपण कशा प्रकारे लिहितो. शिकवणे आणि शिकणे ही प्रक्रिया निरंतर चालणारी आहे. आपले गुरुजन आपणास शिकवण्याचे काम करतात. म्हणजे आपले जो सर है, टीचर है, जो भी हमें हमारे जो भी गुरु है वो हमें क्या करते हैं, पढ़ाने का काम करते हैं. आजच्या शिक्षण प्रणालीत शिक्षक व वर्गात फळ्यावर जरी प्रत्येक गणित सोडवून देत असले तरी विद्यार्थ्यांनी तीच गणिते पुन्हा घरी जाऊन सोडवली तर त्यातून मिळणारा स्वानुभव हा परीक्षेत चांगले गुण मिळवून देऊ शकतो. बघा, हा एक अनुभव कशा प्रकारे आहे, हे एक उदाहरण कशा प्रकारे आहे. बघा, आजच्या शिक्षण प्रणालीत शिक्षक
जे आपले सर आहेत, जे टीचर आहेत, ते आपल्याला फळ्यावरती जे गणित सोडवून देतात, कि जो गणित है वो हल करके देते हैं हमें बोर्ड पे, फलक पे, ब्लैक बोर्ड पे। तो वही गणित हम अगर घर जाके फिर से खुद करते हैं, जो टीचर ने सर ने जो भी हमें ब्लैक बोर्ड पे गणित हल करके दिया है, जो भी बताया है, जो भी पढ़ाया है, वही गणित अगर हम घर जाके दोबारा उसको रिवाइज करते हैं, पढ़ते हैं, एक प्रैक्टिस करते हैं, तो एकदम अच्छे से तैयारी हो जाती है उस गणित की, उस क्वेश्चन की। इसीलिए प्रत्यक्ष अनुभव यही बताया गया है, इसमें यही करना है कि प्रत्यक्ष अनुभव हम जो हम सीखे हैं, जो हम देखे हैं, उसको हम खुद को करना है, उसे ही प्रत्यक्ष अनुभव बोलते हैं, यानी कि एक्सपीरियंस लेना है, खुद करना है। तो ये जो गणित है, स्कूल में जो पढ़ाया हुआ गणित है, वो हम घर में जाके अगर दोबारा करते हैं तो वो एकदम परफेक्ट हम उसको हल कर सकते हैं। यही हो गया अपना प्रत्यक्ष अनुभव। आगे देखो, विज्ञान प्रदर्शनात गुरुजनाच्या मार्गदर्शनाखाली एखादा प्रयोग, म्हणजे की विज्ञान प्रदर्शनात आपण गुरुजनाच्या मार्गदर्शनाखाली एखादा प्रयोग केला, एखादी प्रतिकृती तयार केली, तरी ती बनवत असताना आलेला अनुभव हाच प्रदर्शनात परीक्षकाच्या पुढे उत्तरे देताना धाडस निर्माण करून देतो। बघा, जेव्हा आपण विज्ञानाचा एखादा प्रयोग करतो, एखादी प्रतिकृती करतो, तेव्हा आपण ती बनवत असतो, स्वतः करत असतो, जे आपण प्रॅक्टिकल करतो, एखादी प्रयोग करतो, तो आपण स्वानुभवातून करतो, प्रत्यक्ष करतो, आणि तोच आपण एखाद्या तोच अनुभव आपला, तोच एक्सपिरियन्स आपला स्वतःचा एखाद्या प्रदर्शनात जर आपण एखाद्या परीक्षकाच्या समोर ठेवत असतो, परीक्षकांना सांगत असतो, त्यावेळी आपल्याला तो एक्सपिरियन्स, एक धाडस, आत्मविश्वास निर्माण करून देतो की आपण ती गोष्ट केलेली आहे, एक्सपिरियन्स आलेला आहे आपल्याला, त्याचा अनुभव आपल्याला आलेला आहे। त्यामुळे आपण परीक्षकासमोर तो प्रयोग करत असताना, ती कृती करत असताना आपण आपला एक आत्मविश्वास वाढतो, आपण तो एक आत्मविश्वासानं तो प्रेझेंटेशन त्या ठिकाणी आपण करू शकतो। बघा, याच अनुभवातून विद्यार्थी परीक्षकाच्या विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना अडखळत नाही, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वासही वाढलेला दिसून येतो। बघा, त्या ठिकाणी आपण एखादा प्रयोग त्या परीक्षकासमोर मांडत आहोत, सांगत आहोत, तर त्या ठिकाणी आपल्याला एक्सपिरियन्स आलेला आहे, ती जी प्रतिकृती आहे, प्रयोग आहे, तो आपण एक्सपिरियन्स घेतलेला आहे, स्वतः शिकलो आहोत, आपण प्रत्यक्ष केलेला आहे। त्यामुळे परीक्षकांनी जे आपल्याला त्या विषयी जे प्रश्न विचारलेले आहेत, त्यावेळी आपण अडखळत नाही, म्हणजे नहीं अटकते हैं, हम सीधे सीधे क्वेश्चन बता देते हैं और हमारा आत्मविश्वास भी बढ़ाया हुआ दिखाई देता है। यानी कि आत्मविश्वास से हम वो जो चीज़ है कर सकते हैं, जो भी हम करने जा रहे हैं, हमें अगर उसका पहले अनुभव होता है, एक्सपीरियंस होता है, तो वो कौन सी भी चीज़ रहने दो, हम उसे एक कॉन्फिडेंस, आत्मविश्वास के साथ उसको हम पूरी करते हैं। आगे देखो, यावरून असे लक्षात येते की कोणतेही काम एखाद्याने सांगितल्यावर त्याचप्रमाणे कृती करून पूर्ण करणे, हे पुन्हा तेच काम कोणाचेही मार्गदर्शन न घेता स्वतः करणे, यातील अनुभव म्हणजे खरा स्वानुभव होय असे म्हटले पाहिजे। शिवाय असे शिक्षण अधिक परिणामकारक असते। बघा, या ठिकाणी काय आपल्याला असे लक्षात आलेले आहे की कोणतेही काम असो, एखाद्याने सांगितली आहे आणि तीच कृती आपण करून पुन्हा तेच काम आपण जर करत आहोत, मार्गदर्शन न घेता ते कार्य आपण करत आहोत, तर त्या ठिकाणी जो अनुभव आलेला असतो, जो खरा स्वतःचा जो अनुभव आलेला असतो, तो एक चांगला परिणामकारक चांगला असतो। उदाहरण बघा, आपण एखादी मुलगी
एक रोटी बना रही है, उसको रोटी नहीं आती है तो अपनी उनकी माँ उसको सिखाती है रोटी बनाना, और जब सिखाती है तो वो सीख जाती है, और दूसरी बार जब वो रोटी बनाती है तो वो माँ से बिना पूछे अकेले में ही बनाती है, माँ का मार्गदर्शन नहीं लेती है। और जब उसको दूसरी बार रोटी बनाते समय खुद ही करती है, वो खुद को जो रोटी आ जाती है अच्छे से, तो वो आनंद अलग ही होता है कि उसको लगता है कि मैंने खुद बनाया है, ये खुद का अनुभव है। तो जब वो कौन सा भी कार्य करते समय जब किसी का मार्गदर्शन न लेते हुए हम जो अगर कार्य करेंगे तो वो अलग ही हमें आनंद मिलता है और वो परिणामकारक लगता है। तो अशा प्रकारे आपण या प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे। तर बघा पुढचे उदाहरण बघा, तुम्हाला समजलेली कवितेतील सूर्याची भूमिका स्पष्ट करा। बघा हा प्रश्न पण आपण उदाहरणासाठी पाठीमागे घेतलेलाच आहे की हा प्रश्न आपल्याला आल्यानंतर याचे उत्तर आपण कशा प्रकारे लिहायचे आहे ते आपण बघूया। बघा बघा या ठिकाणी तुम्हाला समझलेली कवितेतील सूर्याची भूमिका, यानी कि सूरज ने इस कविता में क्या किया है, उसकी भूमिका क्या है, उसका कार्य क्या है, ये हमें इस क्वेश्चन में बताना है। बघा सूर्य उदयाला येतो तेव्हा संपूर्ण धरा तेजोमय होते। तेजोमय, तेजोमय मतलब प्रकाशमय होती है। जब पूरा उजाला हो जाता है, जब सूरज उगता है, सूर्याचा उदय होतो म्हणजे सूर्य उगवतो, त्यावेळी संपूर्ण धरा, धरा मतलब पृथ्वी, धरती, ती पूर्ण काय होते, प्रकाशमय होते। बघा प्रश्न काय विचारलेला आहे आणि उत्तर कशा प्रकारे लिहायचे आहे हे जरा लक्षात ठेवा की त्या जाता असताना या कवितेमध्ये सूर्याची भूमिका काय आहे। तर आपण या ठिकाणी सूर्य के बारे में लिखना है, सूरज के बारे में लिखना है कि सूर्य उस कविता में सूर्य का क्या कार्य दिया है, सूर्य क्या करता है। तर बघा सूर्य उदयाला येतो तेव्हा त्या बरोबर संपूर्ण धरा तेजोमय होते, चैतन्याने भरून जाते, संपूर्ण चराचराचे जीवन चक्र फिरू लागते। बघा सूर्य की वजह से क्या क्या होता है कि जब सूरज उगता है तब संपूर्ण धरा यानी कि पूरी जो पृथ्वी है, जो धरती है, वो प्रकाशमय हो जाती है, उसमें चैतन्याने भरून जाते। चैतन्य मतलब एकदम उजाला हो जाता है, एकदम प्रकाशमय हो जाती है, और उस पृथ्वी में संपूर्ण चराचराचे मतलब इस पृथ्वी में, इस धरती में जितने भी सजीव है, जो भी जीव है, उनका जो जीवन चक्र है वो शुरू हो जाता है, फिरू लगता है, मतलब घूमने लगता है। जैसे कि सुबह हो जाती है तो सब जो लोग हैं उठते हैं, उनकी जो कार्य, जो दिनचर्या है वो शुरू हो जाती है सूरज जब उगता है तो उसी तरह जब सूरज आता है तो इस संपूर्ण चराचराचे मतलब इस पृथ्वी में जितने भी जीव है उनका जो कार्य है वो घूमने लगता है, होने लगता है। म्हणून म्हणून अस्ताला जाताना सूर्याच्या मनात विचार येतो। बघा सूर्य वो सोचता है कि जैसे वो उगता है, जैसे आता है तो इस धरती के ऊपर जितने भी जीव है, जो भी कार्य है, वो सूरज के आधार पे ही चलते हैं। तो उसके बाद जब सूरज अस्ताला मतलब डूबने के लिए जाता है, जाने का उसका समय आता है, तभी वो सोचता है, क्या सोचता है की मी अस्ताला गेल्यानंतर ही संपूर्ण धरा पृथ्वी अंधारात बुडून जाईल। बघा सूर्याची भूमिका काय आहे, तो विचार करतोय कि अगर मी गेलो, मैं डूब गया तो या पृथ्वीचं काय होईल, धरा, धरा मतलब धरती, पृथ्वी, ये जग, दुनिया, तिचं काय होईल, ती अंधारात बुडून जाईल, असा तो विचार करत असतो। हीच भूमिका आहे त्याची या कवितेमध्ये की तो सर्व सजीवाचा विचार करतो। पृथ्वीवर असणाऱ्या या दुनियेत असणाऱ्या सर्व सजीवाचा तो विचार करत आहे की मी गेल्यानंतर यांचे कसे होईल।
काय होईल? हा मिट्ट अंधार विश्वाच्या चैतन्याला संपवून टाकणार नाही ना? बघा, सूरज ऐसा सोच रहा है, ये जो अंधेरा है, ये जो घना अंधेरा है, ये विश्वाच्या चैतन्याला म्हणजे पूर्ण जगाच्या प्रकाशाला, जगाच्या चैतन्याला संपवून तर टाकणार नाही ना, असा तो विचार करतो. या विश्वाच्या चराचरात अणुरेणू सामावलेले जीवन चैतन्य हा अंधार गिळून तर टाकणार नाही ना. तो सूर्य विचार करतो, या पृथ्वी विषयी विचार करतो, इस दुनिया का सोचता रहता है कि मैं जाने के बाद इस चराचर में जो भी है वो पूरा उस अंधेरा निगल जाएगा, वो निगल जाएगा क्या, ऐसा उसको लगता है. बघा पुढे, एक अनामिक भीती त्याला छळू लागते. पृथ्वीला अंधारापासून कोणीतरी वाचवलं पाहिजे, विश्वाचे कोणीतरी भले करावे, ही अस्ताला गेल्यानंतर कोणीतरी माझे कार्य करावे, या सुंदर विश्वाला प्रकाशमान करावे असे त्याला वाटते. बघा, सूर्याला काय वाटते, सूर्याची भूमिका काय आहे, की त्याला वाटते तो गेल्यानंतर काय केले पाहिजे, की कोणीतरी या पृथ्वीला अंधारापासून वाचवले पाहिजे, या विश्वाचे कोणीतरी भले केले पाहिजे, आणि मी अस्ताला गेल्यानंतर माझे कार्य कोणीतरी केले पाहिजे, या विश्वाला, या दुनियाला कोणीतरी प्रकाशमय केले पाहिजे असे त्याला वाटते. कवितेतील आशयावरून सूर्य हा जणू पृथ्वीचा जनक आहे. बघा, या कवितेचा आशयावरून सूर्याची भूमिका काय वाटते या ठिकाणी, सूर्य काय आहे असं वाटतं, की या आशयावरून सूर्य हा जणू पृथ्वीचा जनक आहे. देखो, ये सूरज पृथ्वी का जनक है असे वाटते. एखाद्या पित्याला आपल्या कन्येच्या भल्याची, तिच्या चांगल्या जीवनाबद्दल चिंता असते, तसाच सूर्य देखील धैर्याची काळजी घेणारा, तिला जपणारा पिता आहे असे प्रतीत होते. बघा, या ठिकाणी सूर्य कसा आहे, तो एखाद्या पित्यासारखा आहे. एखाद्या जो पिताजी है, जो अपने पिताजी है, उनको अपने लड़की की भलाई के लिए, उसका जीवन एक अच्छे से जाए, उसके लिए जैसी भी चिंता होती है, उसी तरह सूरज है, उसको उसी तरह इस दुनिया की चिंता होती है. तर अशा प्रकारे तिला, मुलीला जपणारा, आपल्या कन्येला जपणारा जसा पिता असतो, तसाच सूर्य आपल्या ह्या पृथ्वीला जपणारा पिता आहे असे प्रतीत या कविताद्वारे आपल्याला होत आहे. बघा, पुढील उदाहरण बघा, की त्या ठिकाणी तिसरा क्वेश्चन जो आहे तो व्युत्पत्ती कोश. व्युत्पत्ती कोश कसा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, की टिपा लिहा. व्युत्पत्ती कोशाचे कार्य लिहा. गुण 3 मार्कासाठी आपल्याला विचारला जाणारा प्रश्न आहे. बघा, तर या व्युत्पत्ती कोशाचे कार्य काय आहेत, ती कार्य आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत. तर या ठिकाणी बघा, या अगोदरचे क्वेश्चन आपल्याला एक स्वमत लिहा, स्वानुभव लिहा, अशा प्रकारे विचारले होते. आणि हा प्रश्न आपल्याला कसा विचारलेला आहे, की व्युत्पत्ती कोशाचे कार्य. बघा, या व्युत्पत्ती कोशाचे कार्य कोणते आहेत, कसे आहेत ते पाहूया आपण. बघा, याचे उत्तर कसे येईल, की वाचन करताना अनेक वेगवेगळे शब्द डोळ्याखालून जातात. वाचन बाय मिस्टेक हो गया. वाचन करताना अनेक वेगवेगळे शब्द डोळ्याखालून जातात, काही शब्द लक्ष वेधून घेतात. हे शब्द कसे तयार होत असावेत याची उत्सुकता निर्माण होते. बघा, व्युत्पत्ती म्हणजे की हे शब्द कसे तयार होतात. आपण वाचन करत असताना अनेक वेगवेगळे शब्द आपल्याला आपल्या वाचनात आलेले असतात, आपल्या डोळ्यासमोर आलेले असतात, आणि काही शब्द असे असतात की ते आपलं लक्ष वेधून घेतात, म्हणजे की आपल्याला आकर्षित करतात, त्यांच्याकडे खेचून घेतात, की आपण अरे, हे शब्द कसे बनले असावेत, कसे निर्माण झालेले आहेत, अशी आपल्याला उत्सुकता लागते. मग अशा वेळेस त्या शब्दाची निर्मिती कशी झाली आहे हे पडताळण्यासाठी व्युत्पत्ती कोश म्हणजे शब्दांचे मूळ रूप. तर
व्युत्पत्ती कोश काय करतो, आपल्याला शब्दांचे मूळ रूप दाखवतो, की शब्द कशा प्रकारे निर्माण झालेला आहे, शब्द कसा बनला आहे, ते आपल्याला या व्युत्पत्ती कोश आपल्याला दाखवत असतो. इतकेच नव्हे तर त्यातील विस्तार, संदर्भ, उच्चारातील बदल व फरक दाखवतो. बघा, इतकेच नहीं तर आपल्याला काय दाखवतो, उसमें से उसका जो विस्तार कैसा हुआ है, संदर्भ कैसा हुआ है, उसका उच्चार कैसा हुआ है, ये जो बदलाव है, ये जो फर्क है, उच्चारातील बदल, ये जो फरक है वो हमें व्युत्पत्ती कोश दिखाता है. याची उत्पत्ती पाहणे, उच्चार जाणून घेणे ही भाषा समृद्धीच्या दृष्टीने आनंददायी क्रिया आहे. बघा, एकाच शब्दाचे वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळे अर्थ असतात, हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, धूळ चारणे व फसवणे हे दोन अर्थ आहेत. बघा, एकाच वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळे अर्थ असतात, ते जाणून घेणे आपल्यासाठी महत्त्वाचे असते. उदाहरणार्थ, धूळ चारणे व फसवणे हे दोन अर्थ आहेत. वेगवेगळ्या संदर्भानुसार ते अर्थ जुळवले असतात. व्युत्पत्ती कोशातून उच्चारातील बदलाचे कारण स्पष्ट होते. अर्थातील स्पष्ट केलेला बदल अभ्यासात येतो. व्युत्पत्ती एखाद्या शब्दाची अन्य कोणी मांडलेली व्युत्पत्ती सांगून ती योग्य व अयोग्य हेही कळते. भाषेचे कालिक स्वरूप स्पष्ट करणे हे व्युत्पत्ती कोशाचे कार्य आहे, प्रमुख कार्य आहे. बघा, अशा प्रकारे आपल्याला या व्युत्पत्ती कोशाचे कार्य लिहायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला समजलेलेच असेल की अशी आशा करतो की विभाग 3 स्थूल वाचन यामध्ये कशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारले जातात आणि आपण ते कशा प्रकारे सोडवायचे आहेत, हे आपण या ठिकाणी पाहिलेले आहे. तरी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. किसी को प्रश्न पूछना है तो पूछो बेटा. रितु, रिया, पूछो बेटा. बोल बेटा, बोल. नीलम एंड नीलू यादव, पूछो बेटा. हेलो सर, हाँ, बोलो बोलो. हमने पीडीएफ को स्क्रीनशॉट नहीं मार पाए, एक बार वापस दिखाइए ना. वापस दिखाओ एक बार. हाँ, सर वो इनके शेयर कर. टेलीग्राम ग्रुप में आप भेज हाँ, दीजिए सर. दिलीप सर. हाँ सर, हाँ सर, हाँ सर. आप है ना ग्रुप में, टेलीग्राम हाँ, ग्रुप में? है. वहाँ भेज हूँ. दीजिए बच्चों, आप देख लेना नीलम. हाँ, हाँ, वहाँ भेज देता हूँ. ओके ओके. और किसी निशु को कुछ पूछना दिवाकर, है? निशु माइक चालू करो. गुड मॉर्निंग सर. हाँ, गुड मॉर्निंग, बोलो. सर, पहले का भी अभी तक मेरे टेलीग्राम पे नहीं आया. कौन से पहले का? पहले का और भी पढ़ाए थे ना आपने. मराठी का. हाँ, सर आप आपके पास जो टेलीग्राम में भी होगा ना मराठी का, सब भेज दो सर. हाँ, ओके ओके ओके, भेज देता हूँ. टेलीग्राम में भेज देता हूँ. हाँ, और पूजा बोल. हाँ सर, टेलीग्राम ग्रुप पे क्या है, नाम क्या है? मेरा नाम दिलीप पवार करके. नहीं, बीएमसी का जो दिनेश सर भेजते हैं तो उस हाँ. वो का नाम क्या है? सर जरा बताइए उस चैनल का. चैट में अभी लिंक भेजता हूँ, उस पर क्लिक करना आ जाएगा. हाँ, ठीक है. लेकिन सर मुझे ये पूछना था कि मतलब ऐसे अलग अलग नाम से रहते ना एक एक का टेलीग्राम ग्रुप, तो फिर अपने ग्रुप का नाम क्या है? BMC EDU हिंदी 10th ऐसा नाम है. हाँ, BMC हिंदी 10th ऐसा नाम है. ठीक है. अच्छा, बीएमसी हिंदी 10th. ओके, थैंक यू सर. ओके सर, हो गए. हाँ, ठीक. हाँ सर.